रायगडच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला। आजच खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार। परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। परिणय फुके संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार। परभणीच्या पाथरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुराणींसह अन्य 4 गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घबरताय? डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका अयोग्य। सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती। तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। मातोश्री समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर। उत्सवाची रंगत, हिंदुत्वाची संगत अशा आशयाचा बॅनर। नागपूर जिल्हा बँक आता राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात। राज्य सहकारी बँकेची 3 वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती। नागपूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी निर्णय। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणात जलद गतीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू। आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करणार। ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव। पंढरपूर मंदिरातील विठ्ठल मूर्तीला दिला जाणारा एपॉक्सी लेपवरून वादाची चिन्ह। मूर्तीच्या चरणाची झीज झाल्यानं रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मंदिर समितीचा निर्णय। मात्र महासंघाकडून तीव्र विरोध।